भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एक गोष्ट प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यात खरोखर अडथळे आहेत की तुम्ही स्वतःला थांबवलं आहे? कुंभ राशीच्या बाबतीत शत्रू बाहेर नसतो, विरोध समोर नसतो, तरीही नशीब हातातून निसटल्यासारखं का वाटतं? हे फार कमी लोकांना कळतं. कारण इथे दोष ग्रहांचा नसतो, काळाचाही नसतो, तर एका अशा सवयीचा असतो जी शांतपणे कुठलाही गोंधळ न करता आयुष्याची गती कमी करत जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल कुंभ राशीचं नशीब नेमकं कुठे अडकतं आणि ते सोडवण्यासाठी बदल बाहेर नाही तर आतून का करावा लागतो. कुंभ राशीचं नशीब. शत्रू कोणी नाही, पण ही एक सवय आयुष्याची गती थांबवते. कुंभ राशीचे लोक जन्मताच वेगवेगळ्या विचारांचे असतात. समाजापेक्षा पुढे विचार करणं, नवीन कल्पना सुचणं, बदल स्वीकारणं हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच अनेकदा कुंभ राशीच्या लोकांना वाटतं की माझं कोणी शत्रू नाही. खरं तर हे अर्धवट सत्य आहे. बाहेरून पाहिलं तर त्यांच्या विरोधात उघड उभा राहणारा कोणी नसतो. पण आयुष्यात प्रगती थांबते, संधी हातातून निसटतात, नशीब साथ देत नाही असं वाटतं. याचं कारण बाहेर नाही तर त्याच्या आत दडलेलं असतं. कुंभ राशीची सर्वात मोठी सवय म्हणजे अतिविचार आणि मनातल्या मनात निर्णय अडकून ठेवणं. त्यांना सगळं परफेक्ट हवं असतं. योग्य वेळ, योग्य परिस्थिती, योग्य लोक हे सगळं जुळेपर्यंत ते पाऊल टाकत नाहीत. संधी समोर उभी असते, पण आता नाही, थोडं थांबू हा विचार त्यांचं नशीब मागे खेचतो. इतर लोक जिथे अर्ध्या तयारीतही पुढे जातात, तिथे कुंभ राशीचे लोक पूर्ण खात्रीशिवाय हालचाल करत नाहीत. दुसरी मोठी सवय म्हणजे स्वतःच्या मनात सगळं ठेवणं. कुंभ राशीचे लोक फार कमी लोकांशी मनमोकळं बोलतात. त्रास झाला, अपमान झाला, अन्याय झाला तरी ते गप्प राहतात. बाहेरून शांत दिसतात, पण आतून अस्वस्थ असतात. ही साठलेली भावना हळूहळू आत्मविश्वास कमी करते. परिणामी नशीब असूनही ते स्वतःच मागे राहतात. कुंभ राशीचे लोक खूप स्वतंत्र स्वभावाचे असतात. कुणाचं ऐकणं, सल्ला घेणं, मदत मागणं त्यांना जमत नाही. मी एकटाच सगळं करू शकतो ही भावना कधीकधी घातक ठरते. आयुष्यात काही टप्प्यांवर सहकार्य गरजेचं असतं, पण ते नाकारल्यामुळे प्रगतीचा वेग कमी होतो. इथेही शत्रू कोणी नसतो, पण एकाकीपणा नशिबावर भारी पडतो. आणखी एक गोष्ट म्हणजे कुंभ राशीचे लोक अनेकदा भविष्यात इतके हरून जातात की वर्तमान हातातून निसटतं. मोठी स्वप्न, मोठ्या योजना, पण आज काय करायचं याकडे दुर्लक्ष. आजचा छोटा निर्णय उद्याचं मोठं यश ठरू शकतो. हे लक्षात न आल्यामुळे नशीब थांबल्यासारखं वाटतं. कुंभ राशीचं नशीब कमकुवत नसतं, उलट ते इतरांपेक्षा वेगळं आणि शक्तिशाली असतं. पण ही एक सवय, अतिविचार, निर्णय टाळणं आणि मनात सगळं साठवून ठेवणं हळूहळू त्यांच्या आयुष्याचा प्रभाव थांबवते. शत्रू बाहेर शोधायची गरज नसते, कारण अडथळा स्वतःच्या स्वभावात लपलेला असतो. कुंभ राशीच्या आयुष्यात आणखी एक सूक्ष्म पण खोल परिणाम करणारी गोष्ट म्हणजे भावनिक दुरावा. हे लोक मनाने खूप संवेदनशील असतात, पण ते कधीच पूर्णपणे व्यक्त होत नाहीत. त्यामुळे समोरचा माणूस त्यांना थंड, अलिप्त किंवा उदासीन समजतो. प्रत्यक्षात कुंभ राशीचे लोक मनापासून जोडलेले असतात, पण भावनांची योग्य देवाणघेवाण न झाल्यामुळे नाते कमकुवत होतात. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला की त्याचा थेट परिणाम नशिबावर होतो. कारण कुंभ राशीचं भाग्य एकट्याने नाही तर लोकांशी जोडलेलं असतं. कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अंतर्गत लढाई चालू असते. एक बाजू त्यांना वेगळं, स्वतंत्र, मुक्त आयुष्य हवं असतं असं सांगते, तर दुसरी बाजू स्थैर्य, ओळख आणि स्वीकार हवा असं मागते. या दोन टोकांमध्ये अडकून ते अनेकदा गोंधळलेले निर्णय घेतात किंवा निर्णय घेतच नाहीत. आयुष्य ठराविक दिशेने न जाता वळणावळणांनी पुढे जातं. त्यामुळे यश उशिरा मिळतं किंवा अपूर्ण वाटतं. कुंभ राशीचे लोक अनेकदा लोकांना खूप लवकर समजून घेतात, पण स्वतःला समजून घ्यायला उशीर करतात. मला खरंच काय हवंय हा प्रश्न ते इतरांसाठी सोडवतात, पण स्वतःसाठी टाळतात. परिणामी ते अशा कामात अडकतात जिथे मन लागत नाही, अशा नात्यात राहतात जिथे समाधान नसतं. नशीब साथ देत नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात आत्मओळखीचा अभाव कारणीभूत असतो.
कुंभ राशीच्या आयुष्यात अचानक मोठे बदल येण्याची शक्यता जास्त असते. हे बदल वरदान ठरू शकतात, पण एक सवय त्यांना धक्का देते. सुरुवात जोरात आणि शेवट अपूर्ण. नवीन कल्पना, नवीन काम, नवीन वाटचाल याची सुरुवात ते उत्साहाने करतात, पण मध्येच रस कमी होतो. अपूर्ण राहिलेल्या गोष्टींचा भार हळूहळू वाढतो आणि नशीब अडकलेलं असल्याची भावना तयार होते. या राशीचे लोक इतरांच्या वेदना सहज ओळखतात, पण स्वतःच्या वेदनांना महत्त्व देत नाहीत. हे चालायचंच किंवा माझ्यापेक्षा इतरांची समस्या मोठी आहे असा विचार करत ते स्वतःला मागे ढकलतात. ही सवय हळूहळू आत्ममूल्य कमी करते. आत्ममूल्य कमी झालं की संधी समोर येऊनही त्यावर एक हक्क सांगण्याची ताकद राहत नाही. कुंभ राशीचं नशीब थांबत नाही, ते दिशा हरवते. बाहेरून अडथळे नसतात, शत्रू नसतात, विरोध नसतो, पण आतल्या संघर्षामुळे, अपूर्ण निर्णयांमुळे आणि भावनांच्या गोंधळामुळे नशिबाची गाडी योग्य रुळावर येत नाही. जेव्हा कुंभ राशीचे लोक स्वतःशी प्रामाणिक होतात, तेव्हाच त्यांना कळतं की नशीब कधीच सोडून गेलेलं नव्हतं. फक्त ते स्वतःच त्याच्या वाटेत उभे होते. कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अजून एक महत्त्वाची पण दुर्लक्षित बाब म्हणजे वेळेची किंमत उशिरा समजणं. हे लोक बुद्धीने खूप पुढे असतात, पण वेळ आली की आता लगेच करायला काय घाई आहे असा विचार करतात. योगेशाने उचललेलं एक पाऊल आयुष्य बदलू शकतं, पण कुंभ राशीचे लोक त्या क्षणाला गंभीरपणे घेत नाहीत. नंतर संधी निघून गेल्यावर त्यांना जाणवतं की नशीब जवळ येऊनही हातातून गेलं. कुंभ राशीचा स्वभाव मोकळा असल्यामुळे ते बंधनांना पटकन कंटाळतात. एखादं नातं असो, नोकरी असो किंवा जबाबदारी असो, जिथे नियम, अपेक्षा किंवा दबाव वाढतो, तिथे त्यांचं मन पळ काढायला पाहतं. हे पळणं प्रत्यक्ष नसतं, तर मानसिक असतं. ते तिथे असूनही पूर्णपणे उपस्थित राहत नाहीत. अर्धवट उपस्थितीमुळे विश्वास कमी होतो आणि हळूहळू त्यांच्या हातून स्थिरतेच्या संधी निसटतात. कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच अहंकार असतो. तो दाखवलेला नसतो, तर शांत असतो. मी वेगळा आहे, मला कोणी समजून घेऊ शकत नाही, ही भावना त्यांच्या मनात खोलवर बसलेली असते. त्यामुळे ते स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करतात. लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात, पण ही भिंत नात्यांना पूर्णत्व मिळू देत नाही. नाती अपूर्ण राहिली की जीवनात पाठिंब्याची कमतरता जाणवते आणि नशीब एकटं पडल्यासारखं वाटतं. कुंभ राशीचे लोक भविष्याबद्दल खूप विचार करतात, पण नियोजनात सातत्य ठेवत नाहीत. आज एक दिशा ठरवतात, उद्या दुसरी. मन सतत बदलत राहतं. त्यामुळे आयुष्याची ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित होत नाही. वेगवेगळ्या दिशांना वाहणारी ऊर्जा थकवा निर्माण करते. थकलेला माणूस मेहनत करत असला तरी फळ कमी मिळतं आणि तिथूनच नशीब साथ देत नाही, ही भावना जन्माला येते. या राशीच्या लोकांना अंतर्मनात भीती असते, आपण सामान्य ठरू नये याची. म्हणून ते अनेकदा सोप्या, सरळ मार्गांना नकार देतात. अवघड, वेगळे, गुंतागुंतीचे मार्ग निवडतात. वेगळेपणाची ही ओढ कधीकधी आयुष्य अनावश्यक कठीण करते. जे काम सहज होऊ शकतं ते ते अवघड करून घेतात आणि मग अडचणी वाढल्या की नशीब दोषी ठरतं. कुंभ राशीच्या आयुष्यात नशीब कधीच पूर्णपणे थांबत नाही, पण ते स्वतःला समजून घेईपर्यंत गोंधळात अडकलेलं राहते. जेव्हा हे लोक स्वतःच्या स्वभावाला स्वीकारतात, वेळेला महत्त्व देतात आणि अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची सवय लावतात, तेव्हा अचानक आयुष्यातील अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. कारण कुंभ राशीचं नशीब बाहेरून उघडायचं नसतं, ते आतून जागं करावं लागतं. कुंभ राशीच्या आयुष्यावर परिणाम करणारी आणखी एक खोल सवय म्हणजे स्वतःला सतत निरीक्षकाच्या भूमिकेत ठेवणं. हे लोक अनेकदा आयुष्य जगत नाहीत, तर आयुष्य पाहत राहतात. इतर काय करतात, समाज कुठे चाललाय, लोक कसे बदलत आहेत यावर त्यांची नजर असते. पण स्वतःच्या आयुष्यात सक्रिय सहभाग घ्यायला ते मागे पडतात. सहभागी होण्याऐवजी निरीक्षक राहिल्यामुळे अनेक अनुभव हातातून निसटतात आणि अनुभवांशिवाय नशीब कसं फळेल हे त्यांनाच कळत नाही. कुंभ राशीचे लोक अन्याय सहन करतात, पण त्याविरुद्ध उभे राहत नाही. त्यांना वाटतं की वेळ आपोआप सगळं ठीक करेल. हा संयम बाहेरून सकारात्मक वाटतो, पण आतून तो स्वतःवरचा अन्याय ठरतो. चुकीच्या गोष्टींना वेळेत विरोध न केल्यामुळे लोक त्यांना गृहीत धरायला लागतात. हळूहळू त्यांच्या वाट्याला कमी महत्त्वाची कामं, कमी श्रेय आणि कमी संधी येतात. इथेही नशीब बदललेलं नसतं, तर स्वतःची जागा स्वतःच कमी करून घेतलेली असते.
कुंभ राशीच्या लोकांना सतत असं वाटत राहतं की आता नाही, पुढे चांगला काळ येईल. हा भविष्यातला आशावाद त्यांची मोठी ताकद असू शकतो. पण तोच अति झाला की वर्तमान दुर्लक्षित होतं. आजचा दिवस हातातून गेला तरी चालेल, उद्या भरून काढू. हा विचार सवयीचा झाला की आयुष्याचं गणित बिघडतं. नशीब आज काम करत असतं, पण ते उद्यावर ढकललं जातं. या राशीचे लोक स्वतःला खूप जपतात. भावनिक, मानसिक आणि वैयक्तिक पातळीवर ते सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात. पण अतिसुरक्षिततेमुळे धोका घेण्याची तयारी कमी होते. प्रत्येक मोठ्या यशामागे थोडासा धोका असतो. पण कुंभ राशीचे लोक धोका टाळताना संधीही टाळतात. नंतर जेव्हा इतर पुढे गेलेले दिसतात, तेव्हा नशिबावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. कुंभ राशीच्या लोकांना आपल्या आयुष्याचा वेग स्वतः ठरवायचा असतो. कोणी गती वाढवायला सांगितली, ढकललं किंवा अपेक्षा ठेवल्या की ते आतून विरोध करतात. हा विरोध उघड दिसत नाही, पण कृतीतून प्रकट होतो. उशीर, टाळाटाळ, अर्धवट प्रयत्न त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा वेग नेहमी संथ राहतो. नशीब वेगवान असतं, पण ते त्याच्या गतीशी जुळवून घेत नाही. या राशीच्या लोकांच्या मनात एक सूक्ष्म भीती असते. आपण खूप पुढे गेलो तर एकटे पडू, म्हणून ते नकळत स्वतःला मर्यादित ठेवतात. जिथे झेप घेता येईल तिथेही ते थांबतात. यश मिळालं तरी ते पूर्ण स्वीकारत नाहीत. ही भीती नशीब अडवते, कारण नशीब त्यांना साथ देतं जे स्वतःच्या विस्ताराला घाबरत नाही. कुंभ राशीचं नशीब कुठेही अडकलेलं नसतं. ते सतत प्रतीक्षेत असतं, स्वतःकडून स्पष्ट संकेत मिळण्याची. जेव्हा कुंभ राशीचे लोक प्रेक्षक न राहता सहभागी होतात, सहन न करता भूमिका घेतात आणि आजच्या क्षणाला पूर्णपणे स्वीकारतात, तेव्हाच त्यांचं नशीब हळूच पण ठामपणे पुढे सरकायला लागतं. कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अजून एक खोलवर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कुवतीपेक्षा कमी मागणं. हे लोक आतून खूप सक्षम असतात, पण बाहेर व्यक्त होताना स्वतःसाठी कमी अपेक्षा ठेवतात. पगार असो, मानसन्मान असो किंवा नात्यांमधील स्थान, इतकं मिळालं तरी पुरे अशी भावना त्यांना मागे ठेवते. जे लोक स्पष्टपणे आपली जागा मागतात ते पुढे जातात. कुंभ राशीचे लोक शांत राहतात आणि नशीब दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं. कुंभ राशीच्या लोकांना लोक समजून घेणं सोपं जातं, पण लोक त्यांना समजून घेत नाहीत. याचं कारण म्हणजे ते स्वतःबद्दल स्पष्ट नसतात. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत अनेकदा अंतर असतं. ते जे वाटतं ते थेट सांगत नाहीत आणि जे सांगतात ते पूर्ण सत्य नसतं. या अस्पष्टतेमुळे लोक संभ्रमात पडतात. संभ्रम असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला लोक कचरतात आणि विश्वास कमी झाला की संधीही कमी होतात. या राशीचे लोक फार काळ एखाद्या गोष्टीला धरून ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की बदल हा स्वाभाविक आहे, पण सतत बदलत राहिल्यामुळे आयुष्यात खोलमुळे रुजत नाही. एखादं क्षेत्र, एखादी भूमिका, एखादं नातं यात खोलवर शिरल्याशिवाय त्यांचं फळ मिळत नाही. कुंभ राशीचे लोक पृष्ठभागावर राहतात, त्यामुळे यशाचं फळ नेहमी अर्धवट लागतं. कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी मानसिक थकवा निर्माण करणारी सवय असते. मनात सतत संवाद चालू ठेवणं, त्यांनी न बोललेली वाक्य, न झालेल्या चर्चा, न घेतलेले निर्णय, हे सगळं मनात पुन्हा पुन्हा चालू राहतं. बाहेरून ते शांत दिसतात, पण आतून मन सतत व्यस्त असतं. हा मानसिक आवाज त्यांच्या ऊर्जेला कमी करतो. ऊर्जा कमी झाली की नशीब असूनही ती वापरण्याची ताकद राहत नाही. या राशीचे लोक अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करण्याच्या नादात साधेपणाकडे दुर्लक्ष करतात. साधा मार्ग, साधी माणसं, साधे उपाय यांना ते कमी लेखतात. पण आयुष्याची खरी गती साधेपणातूनच येते. जिथे सगळं सोपं करता येईल तिथे ते गुंतागुंत निर्माण करतात आणि मग अडचणी वाढल्या की नशीब दोषी ठरतं. कुंभ राशीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असा येतो जिथे त्यांना जाणवतं की आपण खूप काही समजून घेतलं, पण खूप कमी स्वीकारलं. स्वीकार नसेल तर समाधान येत नाही. समाधान नसेल तर मिळालेलं नशीबही अपुरं वाटतं. त्यामुळे त्यांना सतत काहीतरी कमी असल्याची भावना छळत राहते. कुंभ राशीचं नशीब कमकुवत नाही आणि त्यावर कुणाचाही वाईट डोळा नाही. पण स्वतःला कमी मानणं, अस्पष्ट राहणं आणि खोलवर न जाता वरवर जगणं या सवयी नशिबाचा पूर्ण उपयोग होऊ देत नाहीत. ज्या दिवशी कुंभ राशीचे लोक स्वतःची किंमत स्वतः ठरवायला शिकतात, त्या दिवशी नशीब आपोआप त्यांच्या बाजूने उभं राहतं. कुंभ राशीच्या आयुष्यात अजून एक अतिशय सूक्ष्म पण निर्णायक गोष्ट म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची आतली गरज दडपून ठेवणं. हे लोक बाहेरून दाखवत नाहीत, पण आतून त्यांना मान्यता हवी असते.
फरक इतकाच की ते ती मान्यता मागत नाही. माझं काम बोललं पाहिजे या विचारात ते स्वतःला आवाज कमी करतात. पण वास्तव असं आहे की जगात अनेकदा आवाज उठवणाऱ्यांचं काम आधी दिसतं. कुंभ राशीचे लोक शांत राहतात आणि मग त्यांच्या कर्तृत्वावर पाणी फेरल्यासारखं वाटतं. कुंभ राशीच्या लोकांना आयुष्याकडे तत्त्वज्ञानाच्या नजरेतून पाहायची सवय असते. प्रत्येक गोष्टीचा अर्थ, कारण, परिणाम शोधताना ते प्रत्यक्ष कृतीपासून दूर जातात. आयुष्य जगण्याऐवजी ते त्यांचं विश्लेषण करत राहतात. जिथे कृती हवी असते तिथे विचार जास्त होतो. या सवयीमुळे अनेक गोष्टी वेळेवर पूर्ण होत नाहीत. नशीब साथ देत असतं, पण ते कृतीच्या अभावामुळे उघड होत नाही. या राशीचे लोक अनेकदा भूतकाळातल्या अनुभवांना पूर्णपणे सोडून देत नाही. मोठा आघात नसेल तरी लहान दुखणं, अपमान, दुर्लक्ष हे मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात साठवून ठेवतात. ते वरवर विसरल्यासारखं वागतात, पण निर्णय घेताना तेच अनुभव नकळत अडथळा बनतात. त्यामुळे नवीन संधी समोर आली तरी मन मागे खेचतं. नशीब पुढे जायला तयार असतं, पण मन जुनी साखळी धरून ठेवतं. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव मुक्त असतो, पण ते स्वतःसाठीच कधी-कधी नियम बनवतात. असं केलं पाहिजे, हे मला शोभत नाही. लोक काय म्हणतील? अशा विचाराने ते स्वतःलाच मर्यादा घालतात. बाहेरून ते बंडखोर वाटतात, पण आतून स्वतःशीच कठोर असतात. या अंतर्गत नियमांमुळे आयुष्य मोकळ्यापणाने वाहू शकत नाही. कुंभ राशीच्या लोकांना अनेकदा असं वाटतं की आपण कोणावरही अवलंबून राहू नये. ही स्वतंत्रतेची ओढ इतकी तीव्र असते की मदत स्वीकारणे त्यांना जड जातं. पण आयुष्यात काही टप्प्यांवर आधार मिळणं गरजेचं असतं. आधार नाकारल्यामुळे संघर्ष वाढतो, थकवा वाढतो आणि नशीब असूनही प्रवास कठीण वाटतो. या राशीचे लोक स्वतःला जास्त गंभीरपणे घेत नाहीत, पण आयुष्य त्यांना गंभीरपणे घेऊ लागलं की ते गोंधळतात. जबाबदाऱ्या वाढल्या की ते आतून पळ काढू पाहतात. पळण्याची ही वृत्ती प्रत्यक्ष दिसत नाही, पण निर्णय पुढे ढकलण्यात, मौनात, टाळाटाळीत प्रकट होते. त्यामुळे आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणांवर ते उशिरा पोहोचतात. कुंभ राशीचं नशीब कुठे अडलेलं नसतं, कुणी ते बांधून ठेवलेलं नसतं. पण स्वतःला कमी महत्त्व देणं, कृतीपेक्षा विचारांना ओलांडायला न घाबरणं, कृतीपेक्षा विचारांना प्राधान्य देणं आणि मनातल्या मर्यादा ओलांडायला न घाबरणं, या गोष्टी जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत नशीब पूर्ण ताकदीने प्रकट होत नाही. ज्या दिवशी कुंभ राशीचे लोक विचारांमधून बाहेर येऊन स्वतःला परवानगी देतात, त्या दिवशी नशीब थांबलेलं नाही हे त्यांना स्पष्टपणे जाणवतं. कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात अजून एक शांत पण प्रभावी अडथळा म्हणजे स्वतःच्या यशाशी भावनिकरित्या न जोडणं. एखादी गोष्ट मिळाली, एखादा टप्पा पार केला, तरी ते त्याचा आनंद पूर्णपणे घेत नाहीत. हे तर व्हायलाच हवं होतं किंवा यात काय विशेष आहे, असा विचार करून ते स्वतःच्या यशाचं अवमूल्यन करतात. यशाची जाणीव नसेल तर आत्मविश्वास टिकत नाही आणि आत्मविश्वास कमी झाला की नशीबही फिकं वाटायला लागतं. कुंभ राशीचे लोक अनेकदा लोकांना समजावून सांगण्यात ऊर्जा खर्च करतात. आपण काय आहोत, काय नाही, आपली भूमिका काय आहे, हे सतत स्पष्ट करत बसतात. प्रत्यक्षात जे लोक आपल्याला समजून घ्यायचे असतात, त्यांना फार स्पष्टीकरण लागत नाही आणि जे समजून घ्यायचेच नाही, त्यांना कितीही सांगितलं तरी फरक पडत नाही. ही उगीचची मानसिक मेहनत त्यांची शक्ती कमी करते आणि आयुष्याच्या खऱ्या दिशेकडे लक्ष उरत नाही. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अस्वस्थता असते. स्थिर झाल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटणं, सगळं नीट चालू असताना तेच अस्वस्थ होतात. आता पुढे काय? हा प्रश्न शांततेही त्यांना छळतो. त्यामुळे ते स्वतः स्थिरतेला धक्का देतात. स्थिरता तुटली की पुन्हा संघर्ष सुरू होतो आणि मग नशीब सतत चढ उताराचं असल्यासारखं वाटतं. कुंभ राशीचे लोक फार कमी लोकांवर विश्वास ठेवतात. एकदा विश्वास तुटला की ते पुन्हा तो तयार करत नाहीत. हा स्वसंरक्षणाचा मार्ग वाटतो. पण दीर्घकाळात तो एकाकीपणा वाढवतो. आयुष्यात योग्य वेळी योग्य माणूस सोबत असेल तर अनेक गोष्टी सोप्या होतात. पण विश्वासाचे दरवाजे बंद ठेवले की नशीब असूनही साथ मिळत नाही. कुंभ राशीच्या लोकांना आपली ओळख ठरवायला वेळ लागतो. ते अनेक भूमिका निभावतात, अनेक मुखवटे घालतात, पण मी कोण आहे याचं ठोस उत्तर उशिरा सापडतं. ही ओळख अस्पष्ट असली की आयुष्याची दिशा बदलत राहते. दिशा ठरलेली नसेल तर नशीब वाट दाखवू शकत नाही.
कारण नशीबही स्पष्ट संकेताची वाट पाहत असतं. या राशीचे लोक कधी कधी स्वतःच्या दुःखाला बौद्धिक स्वरूप देतात. भावना व्यक्त करण्याऐवजी त्यांचं विश्लेषण करतात. रडण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण न व्यक्त झालेल्या भावना आतच साचतात. हे साठलेपण आयुष्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतं. भावना वाहिल्या नाहीत की नशीबही अडखळतं. कुंभ राशीचं नशीब कुठेही अडकलेलं नसतं, पण ते स्वतःच्या स्वीकाराची वाट पाहत असतं. जेव्हा हे लोक आपल्या यशाचा आनंद घेतात, स्थिरतेला परवानगी देतात, विश्वासाला थोडी जागा देतात आणि भावनांना वाहू देतात, तेव्हा नशीब आपोआप प्रवाही होतं. कारण कुंभ राशीचं नशीब बाहेरच्या बदलांवर नाही, तर आतल्या मोकळेपणावर चालतं. जर हे शब्द वाचताना तुम्हाला स्वतःची छाया जाणवत असेल, तर हे फक्त योगायोग नाही. कुंभ राशीचं नशीब थांबलेलं नाही. ते तुमच्याच एका निर्णयाची वाट पाहत आहे. आजच ठरवा, पुन्हा विचार करत बसायचं नाही. स्वतःला कमी लेखायचं नाही आणि जे मनात आहे ते पुढे ढकलायचं नाही. तुमचं आयुष्य वेगळं आहे, म्हणूनच तुमचा मार्गही वेगळा असणार आहे. आता शांतपणे पाहणारा प्रेक्षक राहू नका. स्वतःच्या आयुष्याचा सक्रिय भाग बना. एक छोटं पाऊल उचला, एक स्पष्ट निर्णय घ्या आणि स्वतःला पूर्ण ताकदीने व्यक्त होऊ द्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता बदलाची वेळ आली आहे, तर हा बदल इथे सुरू करा. या संदेशाला लाईक करून स्वतःशी सहमती द्या. शेअर करून अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील राशींची खरी न बोललेली सत्ये चुकवू नका. तुमचं नशीब तुमच्या मागे नाही, ते तुमची वाट पाहत पुढे उभं आहे. फक्त पुढे जाण्याचा निर्णय तुमचाच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री